नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आरीवर्कच्या फ्री क्लासेसमध्ये। आजच्या दिवशी आपण शिकणार आहोत डोली धाग्यापासून फ्लावर्सची डिझाईन कशी आता हे फूल बनवायला चालू करायचं आहे। त्यासाठी आता आपण या सर्कलचे समान भाग करणार आहोत। समोरासमोर मार्किंग करून जितके समान भाग होतील तितके समान भाग या सर्कलचे करायचे आहेत आणि तिथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीनं आपले समान भाग तयार करून झालेले आहेत। आता आपण डोली धाग्याची सुई घेणार आहोत आणि लाल रंगाचा धागा तो सुईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि एका टोकाला गाठ मारायची आहे आणि त्यानंतर आपण हे फूल बनवायला चालू करूया। सिंगल धागा आपल्याला घ्यायचा आहे, सुईमध्ये घालून घेऊन एका टोकाला गाठ मारून घ्या। त्यानंतर हे अशा पद्धतीने छोटे छोटे टाके बनवायचे आहेत जिथे आपण मार्किंग केलेलं आहे। या मार्किंगपासून सुईवरती काढायची आणि दुसऱ्या बाहेरच्या बाजूला ही आतमध्ये टोचायची। अशा पद्धतीनं एक छोटा टाका तयार होईल। मी इथे पिवळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण या मधल्या पॉइंटपासून सुईवरती काढणार आहोत आणि आता हा जो लाल रंगाचा टाका आहे त्याच्यामधून ही सुई पास करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेंटरलाच अशी आपली एक पाकळी तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपण सर्व पाकळ्या तयार करून घेणार आहोत। त्यासाठी परत एकदा मधल्या पॉइंटला सुईवरती काढायची आहे आणि परत दुसऱ्या रेड कलरच्या टाक्यामधून ही सुई पास करायची आहे। त्यानंतर ती परत एकदा मधल्याच पॉइंटला आतमध्ये टोचायची आहे। याच पद्धतीने आपल्याला हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने आपलं फूल तयार झालेलं आहे। आता आपण पुन्हा एकदा रेड कलरच्या धाग्याने सेंटरला फ्रेंच नॉट बनवूया, म्हणजे हे फूल आणखी छान दिसेल। त्यासाठी सेंटरमधून लाल रंगाचा धागा घालून सुईवरती घ्यायची आणि तिथे आपल्याला फ्रेंच नॉट बनवायची आहे। फ्रेंच नॉट बनवायला या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे। जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ नक्की पहा। आता यानंतर आपण या फुलाला देठ आणि पानं बनवूया। त्यासाठी पेन्सिलला आधी मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर ग्रीन कलरच्या धाग्याने पानाचा आणि देठाचा आकार बनवून घ्यायचा।
यासाठी आपण फुलाच्या मध्यभागातून रनिंग स्टिच करणार आहोत, पण ती वरून खाली करायची आहे. रनिंग स्टिच कशी करायची हे सुद्धा मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुम्हाला बेसिक समजून जाईल. आता यानंतर आपण परत एकदा सुई वरती काढणार आहोत आणि प्रत्येक टाकाच्या मध्यातून ती पास करणार आहोत. त्यामुळे हा देठ आणखीन छान दिसेल. आता देठ पूर्ण झाल्यानंतर सुई खाली घेऊन तिथं एक साधी गाठ मारून घ्यायची आहे आणि यानंतर आपण पानांचा शेप तयार करणार आहोत. पानाचा शेप कसा तयार करायचा हे सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता हे 5 टाके पूर्ण झाल्यानंतर आपण लाल रंगाच्या धाग्याने या पाकळ्या तयार करणार आहोत. त्यासाठी फुलाच्या पाकळीच्या वरच्या बाजूने आपण हे पाकळी तयार करणार आहोत. सुईवरती काढून घेतल्यानंतर या निळ्या रंगाच्या टाक्यातून सुई पास करून घ्यायची आणि परत एकदा जिथून सुई काढली होती तिथेच परत टोचायची. त्यानंतर आतल्या बाजूला परत एकदा सुईवरती काढायची आणि परत एकदा निळ्या रंगाच्या धाग्यातून पास करून ती पुढच्या बाजूला परत टोचायची. अशा पद्धतीनं ही पाकळी तयार करून घ्यायची आणि याच पद्धतीनं
उरलेल्या 5ही पाकळ्या आपण तयार करून घेणार आहोत. हे पहा, आपली एक पाकळी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी पाकळी तयार करूया आणि याच पद्धतीनं सर्व पाकळ्या तयार करून झाल्यानंतर हे डेझीचे फूल तयार होईल. यानंतर आपण आता याचा देठ आणि पानांचा आकार बनवून घेणार आहोत. यानंतर आपण ट्यूलिपचं फूल बनवणार आहोत. त्यासाठी असे 2 मार्किंग करून घ्यायचे आणि 2 छोटे टाके टाकून घ्यायचे. त्यानंतर तिसरं एक फूल बनवण्यासाठी थोडंसं वरती मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर रेड कलरच्या धाग्याने अशा पद्धतीने टाके टाकून घेऊन हे फूल इझिली तयार होईल आणि हे दिसायला पण खूप छान दिसते. अगदी छोटंसं पण खूप छान असं फुलाची डिझाईनही तयार होते. याच पद्धतीने आपण ही 3ही फुलं तयार करून घेणार आहोत. यानंतर आता आपण फुलांचे देठ आणि त्याची पानं बनवणार आहोत. त्यासाठी ग्रीन कलरचा दोरा घेतलेला आहे आणि फुलांच्या खालच्या बाजूला आपल्याला साखळी टाके टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे की त्याचा देठ तयार होईल. हे अशा पद्धतीनं एकच टाका टाकून घ्या किंवा तुम्हाला हवे असतील तर 2 सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर तिथून खाली त्याचा देठ बनवून घ्यायचा आहे. यानंतर याची छोटीशी पानंसुद्धा बनवून घ्या, म्हणजे हे आणखी सुंदर दिसेल. अशा पद्धतीचे फुलांची डिझाईन आपण कुर्ती किंवा ब्लाऊजच्या बॉर्डर लाईनसाठी वापरू शकतो.
आता यानंतर आपण लीफ बनवण्याचा आणखीन एक प्रकार पाहणार आहोत. याआधीसुद्धा आपण 2 ते 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण पाहूया अगदी सोप्या पद्धतीनं पानाची डिझाईन कशी बनवायची. त्यासाठी पानाचा एक आकार काढून घ्या आणि वरच्या टोकापासून असे साधे टाके घालण्यासाठी सुरुवात करा. पहिला टाका घातल्यानंतर बाकीचे टाके अगदी त्याच्या जवळून घ्यायचे आहेत, म्हणजे गॅप दिसणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक टाका नंतर थोडा थोडा खाली घेत जायचा आहे, जेणेकरून पानाचा शेप दिसेल. तर अशा पद्धतीनं आपली ही पानाची डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे असं पान बनवण्याची. याचप्रमाणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जरदोसी वर्क पाहणार आहोत. हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.